विद्यार्थी मित्रांनो, दिवसाची सांगता करताना दिवसाचा आढावा घेणारे व ग्रॅटिट्यूड व्यक्त करणारे नाईट मेडिटेशन, झोपेतही यशाची खात्री देणारे विचार. आता अगदी अलगद शरीर बिछाणावरती स्थिर करा. तुमचं डोकं उशीवर ठेवा आणि डोळे अगदी हलकेच मिटा म्हणजे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा हळूहळू सोडा. पुन्हा एकदा श्वास आतमध्ये घ्या आणि सोडा. प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, तुमचं मन आणि बाहेरचं संपूर्ण जग तुमच्यासाठी शांत होत आहे, शांत होत आहे. आता फक्त तुम्ही, तुमचं मन आणि तुमचं ध्येयच आहे. संपूर्ण शरीर, मन व बुद्धी आता शांत झाली आहे आणि आता वेळ झाली आहे आजच्या दिवसाचा आढावा घेऊन सकारात्मक पद्धतीने सांगता करण्याची. आता मी सांगणाऱ्या सर्व सूचनांचे व्यवस्थितपणे पालन करून फील घेण्यास सुरुवात करा. सर्व सूचना मनात साठवून शांतपणे विचार करत करत उद्याच्या प्रेरणादायी दिवसाची सुरुवात करण्यासाठी शांतपणे झोपी जायचं आहे. माझा आजचा दिवस आता संपतोय, पण तो व्यर्थ गेला नाही. त्यात सकारात्मक प्रयत्न होता, शिस्त होती, संस्काराची शिकवण आणि सकारात्मकतेचं शिकणं देखील होतं. आज सकाळपासून या क्षणापर्यंत तुम्ही जे शिकलात, समजलात, जे अनुभव घेतले, ते सगळं तुम्ही तुमच्या मनातल्या ज्ञानसागरात साठवून ठेवलेलं आहे. कदाचित काही चुका झाल्या असतील, काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे पूर्ण देखील झाल्या नसतील, पण हरकत नाही. आजच्या चुका म्हणजे उद्याचं मार्गदर्शन असतं. आजचा प्रयत्न म्हणजे उद्याची प्रेरणा असते. आता मनाच्या मनात म्हणा, मी आज चांगला अभ्यास करून ध्येयाकडे झेपावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मी आजच्या पेक्षा उद्या नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहे. आता कल्पना करा की तुम्ही एका शांत तलावाच्या काठावर उभे आहात. तलावाचं पाणी पूर्ण स्थिर आहे आणि त्यात तुमचं प्रतिबिंब तुम्हालाच स्पष्टपणे दिसतंय. तो चेहरा पहा, थकलेला आहे पण समाधानी नक्कीच आहे. कारण आजचा दिवस तुमच्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे घेण्यासाठी खर्च केलेला आहे. त्या प्रतिबिंबाकडे पाहत
मनाच्या मनात म्हणा, मी आज अभिमानाने झोपी जातोय. माझा आजचा दिवस उत्तम संस्कारात्मक शिकण्यासाठी मी खर्च केला आहे. मी माझ्या ध्येयाच्या योग्य मार्गावर देखील आहे. या विचारांबरोबरच एक स्मित हास्य चेहऱ्यावर आणत स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी समाधानी आहे, मी प्रेरणादायी आहे, मी सेल्फ मोटिवेटेड आहे आणि मी माझ्या ध्येयासाठी वेडा झालेलो आहे. आता ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, माफी मागा व इतरांना माफ देखील करा. आजच्या दिवसभरात तुम्हाला ज्यांनी मदत केली असेल, ज्यांनी योग्य मार्गदर्शन केलं असेल, त्यांच्याबद्दल मनापासून ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल, त्यांचा तुम्हाला राग आला असेल, त्यांना देखील माफ करा. तुमच्यामुळे ज्यांना त्रास झाला असेल, वाईट वाटलं असेल, त्यांची देखील मनापासून माफी मागा, मनापासून माफी मागा. आता शांत होत कल्पना करा की रात्रीच्या काळोखात एक तेजस्वी प्रकाश झळकतोय. तो शीतल प्रकाश म्हणजे तुमचं ध्येय आणि तुमचं भविष्य होय. तुम्ही त्या प्रकाशाकडे हळुवारपणे चालत आहात. त्या प्रत्येक पावलासोबत तुमचा आत्मविश्वास आता वाढत चाललेला आहे. तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचं शरीर आणि तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय आता एकत्र येत आहे. मनात म्हणा, माझा रोजचा अभ्यास मला ध्येयाच्या, यशाच्या जवळ घेऊन जात आहे. माझं मन शांत होऊन माझी बुद्धी कुशाग्र होत चाललेली आहे. मी ज्ञानज्योत अकॅडमीचा विद्यार्थी आहे. मी जीत अकॅडमीचा विद्यार्थी आहे. मला काहीही एक अशक्य नाही. आता मनात अतिशय उत्साहाने व आनंदाने हे फील करा, स्वतःला तिथे पाहण्याचा अनुभव घ्या. मी वर्षभर खूप छान अभ्यास केला आहे, त्यामुळे मला 100% मेरिट प्राप्त झालेले आहे. माझ्या हातात मला अपेक्षित असणारी मार्क लिस्ट मिळालेली आहे. माझ्यावर माझे आई वडील, माझे शिक्षक, माझे मार्गदर्शक, माझे नातेवाईक, माझे मित्र मैत्रिणी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. मला माझा स्वतःचा खूप अभिमान वाटत आहे. मी स्वतःवर देखील खूप खुश आहे. मला चांगले कॉलेज मिळाले असून डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, वकील, प्राध्यापक, IAS, IPS, IFS, IRS, CA, CS किंवा माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी विराजमान झालेलो आहे. मी एक आदर्श नागरिक म्हणून समाजात वावरत आहे. लोक माझ्याकडे एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून आदराने पाहत आहेत. त्यामुळे मी खूप समाधानी व आनंदी देखील आहे. आता हे सर्व फील करून झाल्यानंतर तुमच्या दिवसाची सांगता करताना शांत झोपेकडे वाटचाल करा. आता
आता माझे सर्व विचार शांत होत आहेत. माझं शरीर पूर्णपणे रिलॅक्स म्हणजेच शिथिल झालेलं आहे. माझं मन, माझं चित्त अगदी हलकं, निर्मळ आणि आनंदी झालेलं आहे. आता मला शांत, निवांत, सलग, गाढ समाधानाची प्रेरणादायी झोप येणार आहे. आणि उद्या पहाटे मी नव्या ऊर्जेसह उठणार आणि पुन्हा एकदा ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज होणार आहे. आता तुमच्या सोबत तुमच्या आईवडिलांची, गुरुजनांची सदैव आशीर्वाद सोबत असणार आहे. सदैव सोबत असणार आहे.